जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे पोलीस भरतीमध्ये येणारे वारंवार क्वेश्चन। तर त्यामध्ये पहिला आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, काय दिलेला आहे, एका चौरसाची परिमिती म्हणते 100 मीटर आहे म्हणते, ठीक आहे। तर त्या चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे। तर असे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे बघा। आता त्याच्यासाठी काय पाहिजे, आपल्याला चौरसाच्या बद्दल थोडीशी माहिती पाहिजे। तर बघा, चौरस काय राहते, एक चौरस डब्बा राहते, असा काय राहते, एक असा चौरस डब्बा, हा काय एक चौरस आहे, ठीक आहे। याच्या सर्व बाजू काय राहते, म्हणजे याचे कोण काय राहते, 90 अंशाचे राहते, कायचे राहते, 90 अंशाचा, हा काय राहते 90 अंशाचा राहते, आणि हाही 90 अंशाचा राहते, ठीक आहे। याची जर सर्व बाजूचे आपल्याला सर्व कोणाचा जर योग विचारला तर किती राहते, चौरस काय राहते 360 अंशाचा राहते, किती राहते 360 अंशाचा, ठीक आहे। तर आपल्याला काय विचारलं, आता पहिले परिमिती दिलेली आहे। परिमिती काय म्हणजे 1 2 3 4 हे काय राहते, चारही बाजूचा काय राहते बेरीज राहते, काय राहते परिमिती, चारही बाजूची बेरीज राहते। मग आपल्याजवळ बाजू किती आहे, 1 2 3 4, तर परिमिती काय राहते 4 बाजू, म्हणजे बाजू म्हणजे त्याचे 4 राहते, हे काय राहते 4 बेरीज, परिमिती किती दिलेली 100, ठीक आहे। एका मग 4 भाग दिला तर आपल्याला एक बाजूचे व्हॅल्यू माहीत पडते बघा, 4 1 4, 4 2 8, 4 5 20, म्हणजे आपली एका बाजूची व्हॅल्यू किती आली, याची 25 आलेली आहे, किती आलेली आहे 25 आलेली आहे, ठीक आहे। तर नंतर काय विचारलं आपल्याला, क्षेत्रफळ विचारलं, काय विचारलं, चौरसाचे क्षेत्रफळ। चौरसाचे क्षेत्रफळ काय राहते, ए स्क्वेअर राहते, काय राहते ए स्क्वेअर राहते, म्हणजे भुजाचा स्क्वेअर राहते, काय राहते भुजाचा स्क्वेअर, ठीक आहे। मग भुजा किती आहे आपल्याजवळ बघा, भुजा किती आहे 25, तर मग 25चा स्क्वेअर किती येते, 25चा स्क्वेअर केल्यावर किती येते मग आपला 625 चौरस सेंटीमीटर येते, किती येते 625 चौरस सेंटीमीटर, हे काय आलं आपलं ॲन्सर आलं, हे काय ॲन्सर, ठीक आहे। याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।